मंडळी, इथे आपलं आता सकाळचं रुटीन सुरू झालं आहे. संजना गेली सकाळी सकाळी क्लासला, तिचा डबा बनवून दिला. आता आधी मस्तपैकी चहा पिऊन घेऊ. आज पुन्हा वांगे शिजायला टाकले आहेत चुलीवर, तेही तुम्हाला दाखवते. हे बघा, इथे पुन्हा आज भरताचा बेत. चुलीवर वांगे मस्तपैकी शिजलेले आहेत. आमच्याकडे वांग्याचा इतका वानवळा आला की एक दिवसाआड भरीत खातोय आम्ही. पण ठीक आहे, आम्हालाही आवडतं भरीत. सध्या झाडांना फुलं यायला सुरुवात झाली आहे. आज सकाळीच्या रुटीनमध्ये आम्ही इतर कामांबरोबर अजून एक काम असं केलं की आमचे 4 इंचे ब्लड सॅम्पल पण देऊन टाकले. आम्ही दरवर्षी तसं हेल्थ चेकअप करत असतो आणि केलं पाहिजे सगळ्यांनी, कारण त्याच्याने कसं आहे, अर्ली डिटेक्शन अर्ली ट्रीटमेंट बरं पडतं. ते आजकाल सगळे BP, डायबिटीस अशा आजारांचं प्रमाण फार वाढलं आहे. त्यामुळे चेकअप करत राहिलेलं बरं असतं, म्हणजे आपल्याला काळजी घेता येते. इकडे आमची वनश्री आली परत. तिलाही फुलांमध्ये फार आवडतं. सांगतात इथे वनश्रीला सकाळी सकाळी असं फिरवावं लागतं. सकाळी काय, तिला दिवसभर फिरवलं तरी आवडतं. कोंबड्या, आता एका कोंबडीने अंड दिलंय, तर मी अंड काढून आणते, तुम्हालाही दाखवते आमचं खुराड. इथे हे बघा अंड. इथे खाली शेंगांचे फोतरे टाकलेले असतात, त्याच्यामुळे दुर्गंधी वगैरे येत नाही. हे घ्या. इथे एक कोंबडी खूड आलेली आहे. ती दुसऱ्या कोंबडीला त्रास देत होती, त्याच्यामुळे तिला झाकून ठेवलं होतं. आता झाकण काढून दिलं. डालकी काढून घेऊ आपण. हे आमच्या वनश्रीला हे सगळं बघायचं असतं. तिला अंड पण हातात घ्यायचं असतं. द्या, तिला आवडतं ते हातात धरायला. हे कसले बगरचे मुरमुरे. एक काही पुण्याला चालली ना, तिनं घेऊन गेली माझ्याकडून 500 रुपये. आणि हे साबुदाण्याचे मुरमुरे. ते पिवळे आहे, पांढरे. घेतलेचे का ताई तुम्ही? हा, घेतलेचे का? हो. जळगाव जिल्ह्यातले जळगावचे आम्ही. ते पण जळगावचे. ताई पण जळगावचे. ते कुठं म्हणजे राहते? मी सकाळी आपण जे बगरचे मुरमुरे घेतले त्या फेरीवाल्या बाईकडून, छानच चवीला. मी तर पहिल्यांदाच ऐकले आणि पहिल्यांदाच पाहिले, त्याच्यामुळे आम्ही घेऊन टाकले थोडे बाळासाठी. असेही खाऊ शकतो किंवा मग तेल मीठ हळद टाकून थोडेसे तळून परतून तसेही खाऊ शकतो. सो आता आम्ही निघालोय मळ्यात फेरफटका मारायला, तुम्ही बघूच शकता.
हा हिरवागार परिसर बघून मन अगदी प्रसन्न होऊन गेलं. सो फायनली आता आम्ही मळ्यात पोहोचलो. अजून कशाचा अजून काहीच नाही सुरुवात केली त्यांनी. नाही आपण शेताचा ब्लॉग तयार केलाय ना व्हिडिओ, तर आपल्या ग्रुपवर टाकलाय पाटण्या फाट्या ग्रुपवर. तर तू पण बघ, आईला लाईक करायला. अजून मोबाईल उघडलाच नाही वाटत. कामाला गेला असेल. कांदे कापले. कांदे कापणं चालू आहे. कांदे कापणं चालू आहे का? आराम चाललाय बेटा, आराम आराम. ये लवकर, आपण आणखी शूटिंग करू. हो हिच्यापेक्षा हिच्यावर मजा येते का? मजा ये लावलंय घर. झाडांना खोले रे. शेतात फेरफटका मारता मारता केव्हा अंधार झाला ते आम्हालाच कळालं नाही. म्हणून आता आम्ही निघालो आमच्या घराकडे. आता रात्रीचे सगळ्यांचे जेवण झाले आहेत. फक्त आता वनश्रीचा घाटा बनवते, कारण ती आत्ता उठली. त्यामुळे आता खूप नाही जेवणार ती. रात्रीच्यासाठी गव्हाच्या पिठाचा घाटा बनवते. अशा रीतीने आमचा आजचा दिवस संपला. तरी भेटू पुन्हा उद्या दुसऱ्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभरात्री, गुड नाईट, राम राम मंडळी.